स्वतःचं घर जळालंय, आता आपलं बी घर जळायला आलेत वाटतं. आई, हे बघा, आता अजिबात टेन्शन घेऊ नका, एकदम बिंदास्त राहायचं. हे स्वतःचं घर आहे असं समजा. हा, चला. ही हुबलक सपनी, मी बरं माझं घर जाळू देईन. शो नेबरेट बनवा, मी माझ्या घरात यूज देत बसते. सत्यजितराव, मी काय म्हणते, आम्ही आमची सोय दुसरीकडे कुठेतरी करतो ना राहायची. उगाच आमच्यामुळे तुमच्या घरात क्लेश नको व्हायला. आम्हालाच ते नाही आवडणार. आई, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या गोष्टीची, आणि मम्मीची तर काळजी अजिबातच करू नका. अहो, मी आहे ना. आणि मला सांगा, तुम्ही मला तुमचा मुलगा मानता ना, मग तुमच्या या मुलावर विश्वास ठेवा. तुमचा ह्यो मुलगा तुम्हाला या घरात जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही. हा, चला, आता जास्त विचार करू नका. चला वाघमारे, चला या. या. थांबा थांबा. काय तिकडं कशाला आलाय तुम्ही? काय रे सत्या, ही त्रिकोट इकडे घेऊन कशाला आलायस? मम्मी, बघ, जरा समजून घे. वाघमाऱ्यांचं घर जळून खाक झालंय. डोक्यावर छप्पर नाही या तिघींच्या. मग अशा वेळेला कुठे जाणार त्या? म्हणून त्यांना आपल्या घरी घेऊन आलोय मी. ए सत्या, माया पॅलेस आहे ही, काही कुठली धर्मशाळा नाही. कुठल्या पण आयडिया करायला थारा द्यायला. जायला सांगितलं यांना. मम्मी, अगं, माणुसकीच्या नात्यानं तरी. सत्या, एक येळ ह्या घरात रस्त्यावरच जनावर आला असतं ना तरी काही बोलले नसते मी. आणि ह्यांना आओ मम्मी, राहू दे की त्यांना. लई मोठं संकट ओढवले त्यांच्यावर. त्यांच्या अशा टाइमला आपण त्यांना साथ नाही देणार तर मग कोण देणार? तुम्ही तुमचा राग जरा बाजूला ठेवा आणि माणुसकीच्या नात्याने मंजू वहिनींकडे बघा. ये सरे, वैरी नाही वैरी, ही वैरी माझ्या घराच्या जीवावर उठलेली. तिच्या पायी तुझ्या भावाचा जीव धोक्यात आला होता, विसरलीस का तू? अजिबात घरात घेणार नाही मी. ह्या घराची मालकीन मी आहे. तबा इथं कोण येणार, कोण जाणार, कोण राहणार ही मी ठरवणार. आल्या पावली परत जायचं. चला, नाहीतर धक्के मारून बाहेर हाकलून दे. मम्मी, काय बोलतेस तू? हे अगं, तुझा वाघमाऱ्यांवर राग आहे, मी समजू शकतो. पण त्याविषयी मीच काय, कुणी जरी तुझ्यासमोर डोकं आपटलं ना तरी तू तुझा हेका सोडणार नाहीस. पण एकदा अमरीचा तरी विचार कर. तिची अवस्था बघ. अगं, तिला बाळ होणार आहे मम्मी. एकदा तिचा तरी विचार कर. मी काय म्हणते, ही पोर तर कशाला जन्माला घालते?
धड संसार सांभाळता ना हिला, मग पोर कशाला जन्माला घालायचंय? तुम्ही तिघी पण का नाही लई फाटक्या नशिबाच्या आहेत. मागच्या जन्मात तुम्ही लई काहीतरी मोठं पाप केलं असणार आहे, म्हणून ह्या जन्मात तुमच्या तिघींचं बी संसार नीटनीटकं झालं नाही. आणि त्यात ही हिज फाटक्या नशिबाचा बाळा आपल्या घरात जन्माला घालणार. त्याच्यामुळे ही असली फाटक्या नशिबाची पिढा हित नका बाबा. चला नाही घ्यायचं, चल. मम्मी काय बोलतेस तू हे, आणि किती बोलतीस? आपण काय बोलतोय, कुणाला बोलतोय याचा जरा तरी भान ठेवत जा. ते काय नाही, वाघमारे, आई आणि अमरी तिघी पण इथंच राहणार. ये सत्या. मम्मी मी तुझं काहीच ऐकणार नाही. सत्या थांब. आमच्यासाठी यांच्या बरोबर वाद नको घालू. वाघमारे तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडं. सत्या म्हणूनच मी इथे यायला नको म्हणत होते, कारण मला माहितीये इथं राहणाऱ्या लोकांचं मन आमच्या नशिबापेक्षा पण फाटक आहे. इथं राहण्यासोबत पावलोपावली अपमान पण सहन करावा लागेल. एक वेळ स्वतःच अपमान सहन करी, पण आई आणि अमृताचा नाही. आम्ही नाही राहणार इथं. चला ग. वाघमारे आहो. ए जा जा जा. वाघमारे ऐका माझं आली तुम्ही. मोठी तर मी काय तुला वाघमारे. शाळेत नारळ घेऊन आले होते आमंत्रण द्यायला. पण आईन बहिणीचा अपमान सहन होत नाही, मग कशाला येते माझ्या दारात परत परत? आई 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 शांत व्हा. अहो रडू नका, तुम्ही सावरा स्वतःला. माफ करा सत्यजितराव, पण आम्ही या घरात नाही राहू शकत. जरी तुम्ही आम्हाला आपलं मानत असलात ना, तरी मी हे घर आम्हाला आपलं नाही मानत. अहो आई पण मी आहे ना, मी आहे, जयद्या आहे, पप्पा आहे, सवी आहे, तुमच्या हक्काची माणसं आहेत ना. तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, तुम्ही हिच्याकडे कशाला लक्ष देताय? आणि तुम्ही इथं नसताना काय करायचं आम्ही? ते का नाही, आम्ही नाही थांबणार या घरात. मरे बघा, आजपर्यंत कठीण काळात कधीच सत्यानं तुमचा हात सोडला नाही आणि आता बी सोडणार नाही. तुम्ही इथंच राहायचं माझ्या नजरेसमोर. कशाला थोबत दाखवायला परत परत माझ्या दारात येतीस? मग घर जायला का नाही तरी त्याच्यात बोलती. रस्त्यावर आली तर हिची गुरमी काय गेली नाही. ए नाही बघ, तर रस्त्यावर राहणार तर कुठल्या देणार असं मात्र, पण माया पॅलेसच्या आजूबाजूला फिरकायचं नाही सांगून ठेवते. बघितलं का सपने? ती नेब्याची दणकट मम्मी बघ कशी नाटक करायला लागली चक्कर आल्याचं. ए नाटक पिटका करायची नाही ना, चला निघायच ना, चला. मम्मी थांब.